इंडिया आघाडी ज्यावेळी आम्ही कामं केली, खासदारकी असू दे, आमदारकी असू दे, नगरपालिका असू दे, इतर सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या धीरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, जे काँग्रेसचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही आघाडी आपण करत होतो, शाहू महाराजांच्या माध्यमातून आपण आघाडी यांच्या माध्यमातून करत होतो. परंतु ज्या पद्धतीनं महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आणि थोडंसं नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने एकाधारशाही चालू केली, तुम्ही म्हणाल ते पूर्व अशा पद्धतीनं जे राजकारण करायचं चालू केलं, त्याचा अनुभव आपल्याला आमदारकीच्या वेळी पण आला. तरी सुद्धा आजच्या या दोन महापालिका, इचलकरंजी आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने राजकारण केले गेलं, त्याचा पूर्णपणे कार्यकर्त्याला डावलून आर्थिक बाबीचा किंवा स्वतःच्या जवळचा किंवा नातलं अशा पद्धतीचं जे राजकारण जे चाललेलं आहे, ज्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये असले किंवा महाराष्ट्रामध्ये, त्याचं परिपक्व करण्याचं काम ज्या माध्यमातून इंडिया आघाडीमध्ये केलं गेलं. म्हणून आम्ही ज्या निर्णय घेतला या 3 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आणि हे सगळे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते आहेत, कोणत्याही प्रकारचे राजकीय कुठल्याही प्रकारचं डाग नसलेले कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर जात आहे. महापालिका इलेक्शन ही महत्वाची असली तर इथून पुढे जे काही त्या दोन महायुती आणि महाआघाडी या दोघांच्या मध्ये जे राजकीय आणि आर्थिक आणि भ्रष्टाचारी प्रकार जे चालू आहे, तो मोडून काढण्याचं काम आम्ही ह्या शाहू आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत. ओनली ही महापालिकेसाठी फक्त आम्ही एकत्र आलो असं न होता, इथून पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनला सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आणि जनतेपुढे जाऊन कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम आम्ही करणार आहोत. त्यासाठी आम्ही सगळी एकत्र आलो. आज आम्ही टेंटेटिव्ह जी फायनल केलेलं आहे त्याची नावं जर आपल्याला आम्ही देतोय, तर जाणारे 25 हे राष्ट्रवादी काँग्रेस, 25 आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन समाज व इतर काही असले तर ते 31, अशा प्रकारे आम्ही 81 मतदारसंघाची आम्ही विभागणी केलेली आहे. त्यामध्ये आजच्या याला आम्ही पहिल्या याच्यामध्ये आम्ही 7 सीटाप्रमाणे 7/21 सीटा आज आम्ही पहिल्यांदा डिक्लेअर करतोय. आणि उद्या बसून सोमवारी राहिलेली सर्व उमेदवारी आम्ही फायनल करतोय. सगळ्यांची जवळजवळ नावं फायनल केलेली आहे. कोणत्याही प्रकारे एकमेकांमध्ये अडचण नाही आहे. आणि प्रामाणिक कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये आहेत, त्यांना आम्ही उमेदवारी द्यायचा प्रयत्न केलेला आहे.